फ्रेंड्स, या महिन्यापासून आपल्याला कामाला लागावं लागतं. त्याचं कारण असं आहे मित्रांनो, आपण आता एजन्सी घेतली 2 महिने, 4 महिने, 6 महिने झाले देखील. LIC त्याचं बेसिक काय, आपण काय विकतो, प्रॉडक्ट काय, या सगळ्या बेसिक गोष्टी तुमच्या लक्षात देखील आलेल्या आहेत. अर्थात अजून आपल्याला खूप मजल मारायची, खूप शिकायचं आहे. पण आता जूनपासून मित्रांनो आपल्याला काम हाती घ्यावं लागतं आहे. त्याचं कारण असं की संपूर्ण वर्षभर या क्षेत्रामध्ये कमाई करणारा असणार आहे. या क्षेत्रामध्ये 20, 30, 40 हजारापर्यंत कमिशन जाणार आहे आपल्या स्टीममधून. आणि ॲट द सेम टाईम या 1 वर्षभरामध्ये काम न झाल्यामुळे, मिनिमम बिझनेस न झाल्यामुळे एजन्सी बंद पडणारे देखील असणार आहेत. मित्रांनो, हा एक नैसर्गिक फ्लो आहे. मला व्यक्तिशः जर विचाराल तर आपल्या टीममधून कुणीही बाहेर पडायला नको. LICच्या छताखाली संधी सर्वांना उपलब्ध आहे. या संधीचा लाभ सगळ्यांना मिळावा, सगळ्यांचा विकास व्हावा, सगळ्यांना यश मिळावं, या मताचा मी. पण मित्रांनो, एक लक्षात घ्या, तुमचा व्यवसाय मोठा होण्यासाठी जे जे आवश्यक आहे, माझी साथ संगत तुम्हाला मिळणार आहे. आपले ट्रेनिंग सेशन सुरू असतात. हँड होल्डिंग, सपोर्ट, जे काही असणार आहे, जिथं काही तुम्हाला मार्केटमध्ये अडचण येणार आहे, मी आहे. पण हा जो मी आहे ना, ही फक्त नाण्याची एक बाजू आहे. नाण्याची दुसरी बाजू ही की तुम्ही सिरियस आहात का. मित्रांनो, आय रिपीट, आता काळ तो एक विशिष्ट वेळ आलेली आहे की याच्यानंतर जो टिकणार आहे तो टिकणार आहे, आणि जो काम नाही करणार, स्पष्ट सांगतो, तो बाहेर पडणार आहे. आता इथे ना, जो बाहेर पडणार आहे त्याच्यामध्ये क्षमता कमी होते असं अजिबात नाही. विषय एवढाच, जो सिरियस असेल तो टिकेल. तर मित्रांनो, या महिन्यापासून आपण कामाला लागतोय. मला काही अजिबात नाही, पण रीतसर पद्धतशीर कामाला लागणे मात्र आवश्यक आहे. स्टेप बाय स्टेप, एक स्टेप पुढे जाणं आवश्यक आहे. मित्रांनो, मी शुभेच्छा देतो. आपल्या टीममधून कुणीही बाहेर पडायला नको. मुळात एजन्सी तुम्हाला मी दिली बाहेर जाण्यासाठी, अजिबात नाही. पण मी सांगतो त्याप्रमाणे एका हाताने टाळी वाजणार नाही. रिस्पॉन्ड तुम्हालाही करावं लागेल. मी सोबत असेल फॉर एव्हरीथिंग. कुठल्याही प्रकारची मदत, अडचण ही तुमची नसून ती माझी असेल. मी सोबत असेल, पण प्रतिसाद तुम्हालाही द्यावा लागेल. या क्षेत्रामध्ये मला करिअर करायचं आहे, मोठं व्हायचं आहे, कमवायचं आहे, हा जर संकल्प तुमचा असेल तरच माझी मदत कामाची, अन्यथा नाही. तर मित्रांनो, कुणीही टीममधून बाहेर जायला नको. तुम्हाला इथं आणलं मी बाहेर जाण्यासाठी नाही, कमवायसाठी. तर कामाला लागूयात. बाकी स्टेप बाय स्टेप आपण पुढे जाऊ, त्या वेळेला त्या गोष्टी पाहू. पण आता हा व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर एक वेळा थोडंसं इमानदारीनं विचार करा की आपण खरंच 200-300 संभाव्य ग्राहकाची यादी केली का. अनेक वेळा आपला संपर्क झाला आणि मी तुम्हाला एकच सांगितलं की आपल्या कामामध्ये मोठं होण्यासाठी कुठल्याही प्रकारचं रॉकेट सायन्स नाही आहे. रोज 3 माणसाला भेटायचं आहे. तर मित्रांनो, स्वतःला प्रश्न विचारा की खरंच मी रोज 3 माणसाला भेटतो का. खरंच अवघड आहे का फार 3 माणसाला जाऊन भेटणं. पॉलिसी काढेल ना काढेल, पण रोज 3 माणसाला जर जाऊन भेटाल ना, तर 10 दिवसामध्ये 30 माणसं होतात. आणि 5 ते 6 पॉलिस्या झालेल्या असतात. 30 माणसाला डायरीवर नोट करून ठेवा. 30 माणसाला प्रत्यक्ष जाऊन ज्यावेळेस भेटता, प्लॅन प्रेझेंट करता, 5 ते 6 पॉलिस्या झालेल्या आहेत. जर आपली एकही पॉलिसी झालेली नाही, याचा अर्थ एकच आहे, मार्केटमध्ये अडचण नाही, आपण रोज बाहेर पडत नाहीत. मान्य करा अथवा करू नका, रोज बाहेर पडत नाहीत. बघा, समोरचा ग्राहक आपल्यासाठी पैसे घेऊन बसलाय असं माझं मत नाही आहे. पण जर तुम्ही रोज बाहेर पडत असाल आणि सातत्यपूर्ण काम करत असाल, तर अडचणी ज्या आहेत ना, अडचणी, त्याचं पहिलं निघतं, नंतर निघतं, नंतर निघतं, आणि अडचण संपून जाते. आणि ही ताकद फक्त सातत्यामध्ये. तर इथून पुढे आपल्याला सातत्य टिकवायचं आहे. मला मनापासून असं वाटतं की माझ्या टीममधला एकही मेंबर, एकही विमा प्रतिनिधी LIC सारख्या संस्थेमध्ये आज जो आहे, कोड नंबर सहित आहे, त्यानं बाहेर पडावं असं मला अजिबात वाटत नाही. पण मित्रांनो, सगळंच मी तुम्हाला गोड आणि छान बोलेलं असं अजिबात नाही. जे सत्य आहे आणि जे योग्य आहे ते देखील बोलणं माझं काम आहे. माझं नाव विकास अधिकारी आहे. तुमचा विकास व्हावा, तुम्हाला यश मिळावं, यासाठी जे जे आवश्यक आहे ती सगळी साथ संगत माझ्याकडनं असेल. बट ॲज आय सेड, ही नाण्याची एक बाजू. दुसरी बाजू, आर यू सिरियस. तुम्हाला इथं काम करायचं आहे का, तुम्हाला इथं कमवायचं आहे का, आणि तुम्हाला या LICच्या छताखाली स्वतःचं भवितव्य दिसतंय का. या प्रश्नाला जर का पॉझिटिव्ह आणि होकारार्थी उत्तर असेल तरच माझ्या एफर्ट्सला उपयोग.
बट बाय द वे ऑल द बेस्ट. ज्यांना इथून पुढे मोठं व्हायचं त्यांनी हळूहळू बेबी स्टेप, एकदम जंप मारून पाय तोडून नाही घ्यायचा, पण बेबी स्टेप इथून पुढे एकमेकाच्या हातात हात घालून आपल्याला काम सुरू करावं लागतंय. चलो, ऑल द बेस्ट.